Hello student. Today we are going to learn about the topic cell division. Myself Prakash Ingre and subtopic is meiosis and its type. Meiosis, the term meiosis was coined by J.B. Farman in 1905. meiosis ही जी टर्म आहे हे टर्म 1905 मध्ये सगळ्यात आधी J.B. फार्मर याने शोधून काढलेले आहे. टेक्स प्लेस टू रिप्रेझेंटेटिव्ह सेल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स बाय द डिव्हिजन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्यूस टू हाफ. मिओसिस मध्ये काय होते, जे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे हे क्रोमोझोमची संख्या हाफ होते, म्हणजे कमी होऊन ते अर्ध्यावर येते आणि म्हणून त्याला रिडक्शनल डिव्हिजन सुद्धा म्हटले जाते. Meiosis produces 4 haploid daughter cells from diploid parent cells. मिओसिस मध्ये जनरली आपल्याला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात फ्रॉम डिप्लॉइड पॅरेंट सेल. 2 डिप्लॉइड मदर सेल पासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. म्हणजे सुरुवातीला 2n असेल आणि 2n असेल तर यापासून आपल्याला इकडे एक असे 4 सेल तयार होतात. n अधिक n अधिक n अधिक n, दॅट इज टेट्रा म्हणतो. 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात त्यापासून आपल्याला. मिओसिस इज ऑफ 2 सबटाइप्स आणि याचे 2 सबटाइप्स आपल्याला पाहायला मिळतात. ते सबटाइप्स पहिले कोणते आहे, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन. यामध्ये फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये आपल्याला काय म्हणतात, डिप्लॉइड सेल डिवाइड इंटू 2 हॅप्लॉइड सेल्स. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये आपल्याला काय होते की जे डिप्लॉइड सेल्स आहेत, हे डिप्लॉइड सेल्स 2 हॅप्लॉइड सेलमध्ये हे डिप्लॉइड सेल्स असतील. या डिप्लॉइड सेल्सचं काय होईल, एक सिंगल याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट झालेलं पाहायला मिळेल. डिप्लॉइडचं हॅप्लॉइडमध्ये कन्वर्जन पाहायला मिळेल. यामध्ये आपल्याला क्रोमोझोम नंबरचं काय, डॉटर सेल जे असतात रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन्स आर डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट सेल ऑफ क्रोमोझोम नंबर्स. देर आर ऑल्सो 5 phases ऑफ like prophase first, metaphase first, anaphase first, telophase first and cytokinase. आता यामध्ये सुद्धा आपल्याला 5 स्टेजेस दिलेले आहेत. कशाच्या, फर्स्ट मिओटिक डिव्हिजनचे जे आहे त्याच्यात 5 विभाग म्हणजे 5 फेजेस दिलेले आहेत. पहिली आहे मेटाफेज, दुसरी आहे ॲनाफेज, तिसरी आहे टेलोफेज, पहिलं येईन प्रोफेज, नंतर मेटाफेज, नंतर ॲनाफेज, नंतर टेलोफेज आणि सायटोकायनेस. त्यापैकी जे प्रोफेज आहे या प्रोफेजचे पुन्हा 5 स्टेजेस, पुन्हा इथं 5 फेजेस पडतील. प्रोफेजचे सब स्टेजेस दॅट इज लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. आता इथं याचे प्रोफेज फर्स्टच्या 5 स्टेजेस आहेत. आता हे 5 स्टेजेस, पहिली स्टेज आहे लेप्टोटीन, पहिली स्टेज आहे लेप्टोटीन, दुसरा आहे झायगोटीन, तिसरा आहे पॅचिटीन, चौथा आहे डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. त्यापैकी प्रोफेज फर्स्ट पाहत आपण. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज आणि सायनोकायनेसिस असे 5 स्टेजेस आहेत. त्यापैकी जे फर्स्ट स्टेजेस आहे प्रोफेज फर्स्ट, त्यामध्ये पुन्हा सब
स्टेजेस पडतात. पहिली स्टेज आहे लिप्लोटेन, झायगोटेन, पॅचेटेन, डिप्लोटेन आणि डायकायनेसिस, असे 5 स्टेजेस इथं पडतात. आता या 5 स्टेजेसमधली पहिली स्टेज आहे जी आहे लेप्टोटेन. आता यामध्ये काय दिसते आपल्याला बघा, हे सेंटरला याच्या न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसचं काय होते की जे व्हॉल्यूम आहे, हे व्हॉल्यूम न्यूक्लियसचे इन्क्रीज होते, पहिली गोष्ट म्हणजे त्यामध्ये. दुसरं त्याचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की दी क्रोमोझोम्स बिकम डिस्टिंक्ट्स, आणि आपल्याला क्रोमोझोम त्यामधून डिस्टिंक्ट होतात. लॉंग थ्रेड लाईक अँड कॉइल्ड, आणि ते लॉंग थ्रेड लाईक अँड कॉइल्ड एकमेकांमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत एकमेकांमध्ये ते असे गुंतलेले दिसतील किंवा कॉईल झालेले आपल्याला पाहायला मिळते. पहिलं त्याचं कॅरेक्टर काय आहे की न्यूक्लियस इन्क्रीज होईल, म्हणजे न्यूक्लियसची साईज वाढेल त्यामध्ये, आणि क्रोमोझोम्स काय होतील, थ्रेड लाईक आणि कॉइल्ड होतील. आणि जे सेंट्रिओल्स आहेत, आता हे सेंट्रिओल्स कोणते असतात, तर सेंट्रिओल्स हे क्रोमोझोम्स आहे, आणि या क्रोमोझोम्समध्ये जो मध्यभाग असते त्याला आपण सेंट्रिओल्स म्हणतो. तर हे सेंट्रिओल्स काय होते, द सेंट्रिओल्स डुप्लिकेट्स इंटू 2. सेंट्रिओल्स काय होते, डुप्लिकेट होते आणि इंटू 2 अँड मायग्रेट टू द अपोजिट पोल्स. आणि सेंट्रिओल्स डबल होऊन त्यामध्ये काय होतात, ते मायग्रेट होतात. कुठे मायग्रेट होतात, अपोजिट पोलला ते मायग्रेट होतात. आता जे सेकंड फेज आहे झायगोटिन, या झायगोटिनमध्ये आपल्याला पेअरिंग दिसते बघा, हे वेगवेगळे असे पेअरिंग यामध्ये दिसतात. हे पेअरिंग कशाचे आहे, तर इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स, म्हणजे सारखे सारखे असणारे क्रोमोझोम्स यांची पेअरिंग झालेले दिसते आपल्याला. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्सिस. जेव्हा जे क्रोमोझोम्स असे सिस्टर क्रोमॅटिड सारखे काय होतील, पेअरिंग तयार होतील, तर त्या पेअरिंगलाच काय म्हणतात, सिनॅप्सिस. इच पेअर कन्सिस्ट ऑफ मॅटर्नल अँड पॅटर्नल क्रोमोझोम्स. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स कशापासून तयार झालेले आहे, त्याच्या फादरपासून आणि मदरपासून ते एकत्र राहिलेले आहे. क्रोमोझोम्स पेअर्स आर कॉल्ड बायव्हॅलेंट ऑर टेट्राड्स. आता हे पेअरमध्ये तयार झालेले आहेत, म्हणून बायव्हॅलेंटही असू शकतात ते, किंवा टेट्राड्समध्ये सुद्धा असतं, 2 असतील किंवा ते 4 सुद्धा असतील. नंतर थर्ड स्टेजमध्ये बघा काय होते, थर्ड स्टेजमध्ये सिनॅप्सिस कम्प्लिटेड, म्हणजे जे इथं पेअरिंगमध्ये होते या पेअरिंगमध्ये कम्प्लीट झालेले दिसते, आणि क्रॉसिंग ओव्हर्स ऑकर्स. आणि या ठिकाणी काय होते, क्रॉसिंग ओव्हर्स, म्हणजे आता 2 कलर आहेत, एक रेड कलर आहे, एक ब्ल्यू कलर आहे. या दोन्ही ब्ल्यू कलर एकमेकाला क्रॉस झाल्यानंतर रेड कलरचा काही ब्ल्यू कलरमध्ये भाग जातो आणि ब्ल्यू कलरचा रेड कलरमध्ये जातो. तेव्हा बघा हे ब्ल्यू कलरमध्ये इथं आपल्याला काही रेड कलर दिसत आहे, आणि रेड कलरमध्ये काही ब्ल्यू कलर दिसत आहे, त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. द होमोलोगस क्रोमोझोम्स ऑफ इच पेअर्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर्स. आणि होमोलोगस पेअर्स काय होतील इथं, होमोलोगस पेअर्स बिगिन सेपरेट टू इच अदर, एकमेकांपासून ते सेपरेट झालेले दिसते. पेअरने जे आहेत ते सेपरेट झालेले दिसतील थर्ड स्टेजमध्ये. आणि 4 व्हिजिबल क्रोमॅटिड त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा ते क्रॉस होतील तेव्हा आपण त्याला चियाझमेटा सुद्धा म्हणतो, चियाझमेटा. Chromatid breaks at the point of broken segments are exchanged between the non-sister chromatid of chromosomes and chromosomes. This is called crossing overs or recombinations. चौथी जे स्टेज आहे हे डिप्लोटोनची आहे. डिप्लोटोनमध्ये काय होते की disappearing chiasma visibles through the chiasmata are formed in a pachytene. They become clearly visible in diplotone and due to the beginning of repulsions. त्यांचे रिपल्शन म्हणून काय होते,
आपल्याला क्लिअरली ते सेपरेट दिसतात. याला आपण चियाजमॅटा म्हणतो. हे वेगवेगळे झाले त्याला क्रॉसिंग एक्स आकाराचे आहेत ना, त्याला चियाजमॅटा म्हटले जाते. ते ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर आपल्याला सेपरेट ते दिसतात. लास्टमध्ये डायकायनेसिसमध्ये काय होते, लास्ट जे सब पार्ट आहे त्यामध्ये काय होते की बायव्हॅलेंट रेडी फॉर द मेटाफेज आणि पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी ते तयार होते. लास्ट स्टेजमध्ये सुरुवातीला बघा काय होते की हे जे क्रोमोझोम्स एकमेकांमध्ये गुंतलेले होते, नंतर त्याची पेअरिंग झालेले दिसते. पेअरिंग झाल्यानंतर ते क्रॉसिंग झालेले दिसतात. क्रॉसिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर दिसते किंवा त्यामध्ये रिपल्शनसुद्धा त्या दिसते आणि सेपरेशन दिसते. सेपरेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सेपरेट क्रोमोझोममध्ये आपल्याला पाहायला मिळते. In this phase, the chiasmata begin move along to the length of chromosomes from the centromeres toward the end of chromosomes. The nucleolus disappears at the nuclear membrane also begin to disappear and spindle fibers start to appear in the cytoplasm. याच्यामध्ये काय होते, जे स्पिंडल फायबर्स आहे ते स्पिंडल फायबर जे सायटोप्लाझम आहे म्हणजे न्यूक्लियस सोडून जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला स्पिंडल फायबर्स तयार होताना दिसते. अशा प्रकारे आज आपण मिओसिस फर्स्ट मधला जो फर्स्ट पार्ट आहे प्रोफेज फर्स्ट याच्या 5ही स्टेज आपण इथं पाहिलेलं आहे. पुढच्या नेक्स्ट टॉपिकला आपण काय पाहणार आहे, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज आणि सायटोकायनेसिस याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. थँक्यू.